महाविहार बुद्ध विहार आज बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही आहे। याचा अर्थ काय? आम्ही स्वातंत्र्य आहोत म्हणून आम्हाला या देशामध्ये आझादीचं आंदोलन चालवावं लागेल। या देशामध्ये RSS BJP द्वारा आणि त्यांच्या ऑफशूट संघाद्वारा आमच्या महापुरुषांची बदनामी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ साहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबंध महापुरुषांची बदनामी करणे, खोडसाळपणा करणे आणि लोकांना भावनिक निर्माण करून दंगा फसाद करण्याचा षडयंत्र करणे या देशातलं कारस्थान चालू आहे। जे लोक या देशामध्ये अल्पसंख्याक लोक 3.5% लोक ग्रामपंचायतला निवडून येऊ शकत नाही आहेत, परंतु या बहुसंख्याकवर कब्जा केलेला आहे। आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। आणि वर्तमानमध्ये हा जो कब्जा आहे हा EVMच्या माध्यमातून केलेला आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळं आज हा मामला गडबड होत आहे। परवा साताऱ्यामध्ये एका साखर कारखान्याचं इलेक्शन झालं तर त्या ठिकाणचे दिग्गज आमदार असलेले BJPच्या लोकाला 50% सुद्धा वोटिंग मिळालं नाही, कारण त्या साखर कारखान्याची वोटिंग हे बॅलेट पेपर होते। शेजारी राष्ट्र बांगलादेश आहे, या बांगलादेशामध्ये सुद्धा EVM वापरलं जात होतं। तिथली जनता EVMच्या विरोधात उतरली। आज बांगलादेशाचा चुनाव आयोग यांनी डिक्लेअर केलं की यानंतर EVM वापरलं जाणार नाही आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळं हे लोक आज मस्तवलेले आहेत आणि नाजायज सत्तेचा कब्जा केलेला आहे। या EVMच्या परिणामामुळं आज कब्जा केल्यामुळं आज महाविहार बुद्ध विहार आज आमच्यामध्ये कब्जामध्ये न सोडण्याची यांची मगरुरी वाढलेली आहे। मुस्लिम एक्सप्रेस, आपकी आवाज़ आपकी ताकत।